पहिल्या टप्प्यातल्या प्रचार सभांवर पावसाचं सावट. पुढील 5 दिवस विदर्भाला ऑरेंज अलर्ट. नागपूर वेधशाळेने ऑरेंज अलर्ट दिल्यानं उमेदवारांची चिंता वाढली. 7 ते 10 एप्रिल दरम्यान राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. विदर्भ मराठवाड्यात पावसाबरोबर गारपिटीचीही शक्यता. मुंबई आणि कोकणात मात्र उष्णता जाणवणार, हवामान तज्ज्ञांचा अंदाज. हवामान खात्याच्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. भिवंडी आणि सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होणार. तिढा सोडवण्यासाठी मैत्रीपूर्ण लढत हाच अखेरचा पर्याय. या संदर्भात काँग्रेसचे नेते अनिस अहमद यांनी पक्षश्रेष्ठींना प्रस्ताव पाठवल्याची माहिती. मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय कुणालाही परवडणारा नाही. मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेण्याइतके अनिस अहमद मोठे नाहीत. खासदार संजय राऊत यांची टीका. मवियामध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही. मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. तर सांगलीच्या जागेवर 2 ते 3 दिवसात निर्णय होईल, दानवेंची माहिती. काँग्रेसने ठाकरे गटाला दिलेल्या मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाला ठाकरे का घाबरतायत, नितेश राणेंचा सवाल. सांगलीच्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत झाली तर ठाकरेंच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल, नितेश राणेंचा हल्लाबोल. प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेवर पाठवू, केंद्रात मंत्रिपदही देऊ. त्यांनी अकोल्यातनं माघार घ्यावी, काँग्रेसचे अनिस अहमद यांची ऑफर. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची जय्यत तयारी. पाडवा मेळाव्यात राज ठाकरे कुणावर तोफ डागणार याकडे लक्ष. तयारी अंतिम टप्प्यात. 9 एप्रिलला शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा. गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित. काँग्रेस नेहमी आंबेडकर विरोधी राहिली आहे. आंबेडकरांना हरवण्याचं काम काँग्रेसने केलं. प्रकाश आंबेडकर प्रस्थापित होऊ नयेत म्हणून काँग्रेस प्रयत्नशील असते. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. दिवंगत खासदार बाळू धानोरकरांनी खासदार निधीतनं यवतमाळमध्ये केलेली 1 कोटींची कामं दाखवली तर अर्धी मिशी कापेन. भाजप आमदार संदीप धुर्वेंचं प्रतिभा धानोरकरांना आव्हान. तर धानोरकर मुनगंटीवारांची बरोबरी करू शकत नाहीत, धुर्वे यांचं वक्तव्य. पुण्यामध्ये सुनेत्रा पवार आणि रवींद्र धंगेकर यांची भेट. दोघांनी एकमेकांना निवडणुकीसाठी दिल्या शुभेच्छा. सुनेत्रा पवार बारामतीतून तर धंगेकर पुण्यातनं निवडणुकीच्या रिंगणात. बारामतीत सुप्रिया सुळेंना मोठा धक्का. शरद पवार समर्थक आणि सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने आणि दशरथ माने यांचा अजितदादांना पाठिंबा. सरकारने मराठा समाजाच्या मुलांना धोका दिला. मराठा समाज 100% रोष व्यक्त करणार, जरांगेंचा इशारा. तर राजकीय भूमिका घेणार नाही. ज्या उमेदवाराला पाडायचे त्याला समाजाने पाडावं, मनोज जरांगेंचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस केरळमध्ये. तिरुअनंतपुरम इथल्या ऐतिहासिक पद्मनाभ स्वामी मंदिरात फडणवीसांनी घेतलं दर्शन. एक्सेल सर्व्हिस या अमेरिकन स्थित आयटी कंपनीकडे तब्बल 800 कर्मचाऱ्यांची कपात. यात भारत आणि युनायटेड स्टेट्समधील कर्मचाऱ्यांचा समावेश. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भर देण्यासाठी कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा कंपनीचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.